नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपल्या राज्यात सध्या चर्चा कशाची सुरू आहे? ऑपरेशन टायगरची, पक्ष फोडाफोडीची, पक्षांतराची. पण खरं ऑपरेशन तर राज्यात सध्या निसर्गानं सुरू केलंय. कारण जूनचा अर्धा महिना संपलाय तरी सुद्धा पावसाचा पत्ता नाही, मान्सून सक्रिय झालेला नाहीये. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची, कारण हीच गोष्ट आपल्या खिशापासून ते आपल्या ताटापर्यंत प्रत्येक गोष्टीवरती परिणाम करू शकते. हवामान विभागाने आज एक आकडेवारी प्रसिद्ध केली. त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीच्या 72% कमी पाऊस पडलाय. म्हणजे जितका पाऊस महाराष्ट्रात पडणं अपेक्षित होतं त्याच्या 1/4 पाऊस पडलेला आहे. आणि ही गोष्ट अर्थातच चिंता वाढवणारी आहे. म्हणजे पावसाचं आगमन तर झालंय, पण तो पुढे सरकत नाहीये, तो सक्रिय झालेला नाहीये. आता पाऊस कमी पडला तर नेमकं काय बिघडतं? अर्थात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की याचा सगळ्यात मोठा आणि पहिला परिणाम तो शेतकऱ्यांवरती होतो. कारण शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबतात. जर पेरण्या वेळेत झाल्या नाहीत, पेरण्या खोळंबल्या किंवा दुबार पेरणीची वेळ आली, पेरण्या वाया गेल्या, तर आर्थिक गणित बिघडतं. कारण याचा थेट उत्पादनावरती परिणाम होतो. महागाई वाढते, किमती वाढतात आणि हे सगळं दुष्टचक्र हळूहळू चालू होतं. आणि हळूहळू म्हणजे ग्रामीण भाग किंवा शेतकऱ्यांपुरती मर्यादित असलेली गोष्ट शहरी भागांच्या लोकांच्या आयुष्यात ही अर्थातच त्यांच्या ताटामधनं म्हणजे किमती वाढल्यामुळे आपल्याला जाणवू शकते. त्यामुळे पावसाचा थेट परिणाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती होत असतो. कारण आपल्या राज्याची बहुतांश अर्थव्यवस्था ही पावसावर आणि शेतीवरती अवलंबून आहे. दुसरा सगळ्यात मोठा धोका तो म्हणजे पाणी साठ्याचा. राज्यातल्या बहुतांश जलाशयांनी सध्या तळ गाठलेला आहे. शहरी भागात अनेक ठिकाणी पाणी कपात लागू झाली आहे. पण पाऊस असाच कमी झाला तर शहरी भाग काय, ग्रामीण भाग काय, सगळ्यांनाच पाण्यासाठी दाहीदिशा कराव्या लागू शकतात. आता यामध्ये अनेक जण असंही म्हणू शकतात की काय झालं, पाऊस 4-5 दिवस डिले झाला, थोडा विलंबानं आला तर. पण हवामानशास्त्रानुसार जून महिना पावसासाठी विशेष महत्वाचा असतो. कारण जूनमध्ये मान्सून जितका वेगानं पुढे सरकतो त्याच्यावरतीच मान्सूनच्या पुढच्या सगळ्या हंगामाचं गणित अवलंबून असतं. पाऊस आत्ताच अडकलाय, आत्ताच रखडलाय, त्यामुळे तो कधी सक्रिय होईल याची शाश्वती नाहीये. आणि म्हणूनच सगळ्यांची चिंता वाढली आहे. सध्याच्या संकटामध्ये आपण काय करायला हवंय? तर सध्याच्या संकटात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पावसाचा, पाण्याचा प्रत्येक थेंब हा महत्वाचा आहे. जलसाठे कमी झालेले आहेत, त्यामुळे पाणी जपून वापरणं, पाणी काटकसरीनं वापरणं हे खूप गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांनी काय करायला हवंय? तर कृषी विभागाच्या सल्ल्याशिवाय पेरणी टाळण्याची गरज आहे. कारण जर शेतकऱ्यांनी त्यांच्या अंदाजानुसार पेरणी केली, मान्सून सक्रिय झाला नाही तर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, मोठा फटका बसू शकतो. सध्या राजकारणामध्ये खरं तर एकमेकांना चेकमेट करण्याचे खेळ सुरू आहेत. पण हेच जर का पावसानं आपल्याला चेकमेट केलं तर आपलं खरंच खूप सगळ्यांचं आयुष्य अवघड होणार आहे. महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलतील की नाही याचा सध्या तरी अंदाज नाही. याचं उत्तर, ठोस उत्तर सध्या तरी कोणाकडे नाहीये. पण जर पावसानं समीकरण बिघडवलं तर सगळ्यांचं आयुष्य बिघडू शकतं. त्यामुळे सध्या तरी जे पाणी उपलब्ध आहे, जो साठा आपल्याकडे आहे, त्याचा काटकसरीनं आणि विचारपूर्वक वापर करणं खूप गरजेचं आहे.